नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. बंधूंनो, अनेक वेळा आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न उद्भवतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा म्हणजे आपल्या जन्माचा हेतू काय. आपण एक सामान्य व्यक्ती, परंतु असामान्यांचा जन्म सामान्यांना दिग्दर्शन करून स्वधर्माची जाणीव करून देण्यासाठी असतो असं दिसतं. जसं श्रीकृष्णानं अर्जुनाला युद्धप्रसंगी स्वधर्माची जाणीव करून दिली व आपल्याला कशासाठी अवतार घ्यावा लागला हेही सांगितलं. अशा असामान्यांना त्यांच्या स्वधर्मपूर्तीसाठी जन्माला यावं लागतं, तर सामान्यांना असामान्यांकरवी गुरुकरवी ज्ञानप्राप्ती होत असते. आणि म्हणून असामान्य व्यक्ती विशिष्ट दिवशी, विशिष्ट तिथीला, विशिष्ट वेळेला, विशिष्ट कर्माच्या पूर्तीसाठी जन्माला येतात का, असाही प्रश्न उद्भवतो. अन्यथा या सर्व वैशिष्ट्यांचा अर्थ काय. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो ना. या म्हणीप्रमाणे सारं भवितव्य, सारा घटनाक्रम ठरवूनच हे जन्म घेतात का. मग आपलं काय, सामान्यांचं काय, याचं उत्तर या विषयाच्या आधार आपल्याला मिळवता येईल का ते बघूया. श्रीराम हे समर्थ खरे, पण समर्थ रामदास कसे. आपल्या दासांनाही ज्यांनी समर्थ केलं ते श्रीराम अनेकांच्या दृष्टिकोनातून अनेकविध असले तरी दास हनुमंत आणि हनुमंतावतारी श्री रामदास यांचा राम केवळ त्यांचा न राहता श्रीराम बीजाचं रोपण त्यांनी जनमानसात इतकं केलं की श्रीरामचरित्र माहीत नसेल कदाचित, पण राम शब्द माहीतच नाही असा भारतीय कोणी सापडणार नाही. त्याच्या बोलण्यात राम असेलच, भेटण्यात राम राम असेल, जगण्यात राम असेल, जीवनाचा अंतिम क्षण राम म्हणण्यातच असेल. म्हणून जीवनात राम भरणारे समर्थ रामदास. राम है महान, राम नाम है महान, राम के सिवा न कोई राम के समान, असं कोणा कवीनं म्हटलं आहे. प्राणों के प्राण असं म्हणताना आप राजा, आप प्रजा, आप साहूकार असं म्हटलं आहे. आणि आप जानो अपनी माया, दास है अजान म्हणून शेवट केला आहे. ही राम माया, ईश्वरी माया काय किंवा कशी प्रकट होते त्याचा वेध या विषयाच्या माध्यमातून घेता येतो का बघूया. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, असा हा राम जो एक प्रजाहितदक्ष राजा, आदर्श बंधू, पुत्र, मित्र, आदर्श पती, एकवचनी, वचनबद्ध इत्यादी सर्वादर्श भौतिक चारित्र्य दिसणारा राम आध्यात्मिक व दैविकदृष्ट्या जीव की प्राण भक्तांसाठी देव कसा झाला, कुणी केला. त्यांनी स्वतःने की दासांनी. त्याचे महात्म्य वाढवून दासांना किंवा भक्तांना काय मिळालं असं किंवा काय मिळणार होतं. मग दास, संत, भक्त आपल्या उपास्य दैवताचं, देवाचं किंवा शक्तीचं महत्त्व जनमानसात का प्रतिपादतात आणि कसं. इतरही जनात काळानुसार असलेली उणीव त्यांनी ओळखलेली असते, जे काही त्यांनी ओळखलेलं असतं, आणि त्यासाठी ते जे काही करतात ते असंच स्वधर्म म्हणावा ना. मग आपलं काय, आपला स्वधर्म काय आणि कसा. त्यांचं त्यांना असू द्या, पण आपण आपल्याला तरी ओळखलेलं असतं का. आपली ओळख ही पहिली पायरी, तर त्याची म्हणजे परमेशाची ओळख ही शेवटची पायरी असं म्हणूया. त्याला ओळखलं की सारं काही ओळखलं. यात आपलं काय
काहीच नाही. सारं काही त्याचंच. ज्ञान होणं, बुद्धी होणं, कृती होणं, सारं सारं त्याच्याचमुळं. हा कृतज्ञताभाव जागृत होणं, त्यासाठी त्यानं सामर्थ्य दिलेल्या किंवा आपल्या सामर्थ्याची जाणीव झालेल्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करणं आणि होणं, त्याच्याच कृपेची अनुभूती. ही प्राप्त होण्यासाठी आपल्या हातात आहे ते म्हणजे जन्म आणि मरण यातील कालावधी, हे अंतर म्हणजे जीवन. ह्या जीवनात समर्थांच्या अभ्यासानं राम भरणं, जागवणं, अनुभवणं आपल्या हातात. आणि म्हणून हा खटाटोप. आपल्याला सर्व साधनं उपलब्ध असतात. माता, पिता, गुरु, मार्गदर्शक, ग्रंथ इत्यादी इत्यादी. परंतु आपण सर्व काम सोपं असताना साधनं दुर्लक्षित करतो. योग्य दिशा प्राप्त न करता भरकटतो. पण समर्थ असोत, शंकराचार्य असोत, राम असोत, अशा असामान्य व्यक्तींनी मातापित्यांपासून दूर जाऊन स्वतःचा शोध घेतला. सत्याचा शोध नव्हे, त्यापासून बोध घेतला व आत्मबोधातून जनास बोध दिला. हे सारं त्यांच्या जीवनाचा शोध घेतल्याचं लक्षात येतं. श्रीरामांचा जन्म, समर्थांचा जन्म, कार्य, हनुमंताची दासभक्ती, समर्थावतार, त्यांना वेळोवेळी झालेलं हनुमंताचं श्रीरामांचं दर्शन, त्यांनी दिलेल्या आज्ञा, त्यानुसार संकल्पयुक्त केलेलं श्री समर्थांचं कार्य, साऱ्यांच्या जीवनातील चमत्कार ते वगळून त्यांनी केलेलं उद्बोधन, समर्थांचं गुरुत्व, त्यांची शिष्यपरंपरा, त्याद्वारे स्वतःचे महत्त्व न वाढवता श्रीरामनामाचं जपाचं महात्म्य जपणे, वाढवणे. असं म्हणतात श्री शिवाजी महाराजांसारखे समर्थ शिष्य हे त्यांनी तयार केले. परंतु यासंबंधी जरा वादग्रस्त अशी विधानं केलेली असतात. त्याच्याशी आपण तो विषय जरा बाजूला ठेवूया. पण असं म्हटलं जातं की समर्थांनी अनेक शिष्य, समर्थ शिष्य तयार केले. एवढं तर खरं. छत्रपती श्री संभाजी महाराजांना पत्र लिहिलं, उपदेश केले, याही गोष्टी आपणाला अवगत असतात. इत्यादी समर्थांच्या भौतिक कार्यपद्धतीबरोबरच आध्यात्मिक व आधिदैविक कार्याचा वेध घेतल्यास ते कसे रामरंगी रंगले ते तर दिसतेच, पण या साऱ्यातून त्यांच्या श्रीरामाचे दर्शन घडतं व समर्थे समर्थ केले हे पटते. ते स्वतः समर्थ, त्यांचे शिष्य समर्थ, त्यांचे कार्य समर्थ, कारण त्यांचा राम समर्थ. आणि म्हणूनच हे समर्थ रामदास. त्यावेळीची गुरुशिष्य परंपरा व कार्य आणि या काळात असणारी गुरुशिष्य परंपरा व कार्य, यात कार्यपद्धती, तत्त्वविवेचन, शिष्योद्धार या दृष्टीनं काळसापेक्ष असणारे बदल सोडल्यास मूळ गाभा गुरूंकडून शिष्यास काळाची व स्वधर्माची ओळख करून देणे हाच दिसतो. त्या दृष्टीनं आधुनिक काळातील गुरु डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज यांच्या कार्यपद्धतीचा, शिष्यांचा अशा पद्धतीनं विचार आणि उद्बोधनाचा व समर्थ रामदासांच्या कार्यपद्धतीचा, शिष्यांचा, उद्बोधनाचा हा तुलनात्मक अभ्यासही एक विषय होऊ शकतो. पण समर्थांचा राम अभ्यासताना राम नावात काय ताकद आहे हे राम नाव धारण केलेल्या अनेकविध क्षेत्रातल्या व्यक्तींच्या संबंधात विचार केल्यास लक्षात येतं. मग ते रामदास असोत, रामचंद्र असोत, रामस्वामी असोत, रामतीर्थ असोत की रामानंद असोत, ही ताकद श्री समर्थांनी
विशेष रूपानं कशी अनुभवली व दाखवली, नव्हे उद्बोधली, त्याचासुद्धा अनुभव या अभ्यासातून घेणं हे जसं रंजक तसंच उद्बोधक व अत्यावश्यक वाटतं. त्यासाठी श्री समर्थांचा राम अनेक पैलू, अनेक कोन, ज्याला मिती आपण म्हणूया, अनेक दृष्टींनी अभ्यासता यावा हा मानस असला तरी मानसपूर्ती रामकृपा असली तरच. म्हटलंच आहे ना, सकल पदार्थ आजग माही, रामकृपा कछु दुर्लभ नाही. तरी सुलभ होण्यासाठी गुरुकृपेची आस धरून ठेवण्याची सद्बुद्धी शाबूत राहावी, ही श्रीरामप्रभूंचे चरणी या निमित्तानं विनम्र प्रार्थना. नमस्कार.